पोरगीचा आमच्या टॉ 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 चाललेला आहे, बायकोचं बी मागं टॉ 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 चाललेला आहे. लय मागं प्रपंच असा खेळ असतोय. मामा दर्शनाला काहीतरी वशिला लावा आम्हाला काहीतरी वशिला. मंगेश तुमचं कुठलं आवडतं गाणं लावायचं आहे? कार्यक्रम कसा वाटतोय? नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललेलो आहे सिद्धनाथाच्या डोंगरचा देव आहे सिद्धनाथाच्या दर्शनाला बायका पोरा सकट. तर आता वरती धनश्री तयार होत आहे, तर आपण तिला आणायला चाललोय. बघूया त्याचं काय रेडी झाले. आमचे दाजी आणि आमची बहीण पण आलेले आहे देवदर्शनाला. ते 4 व्हीलरनं चाललेले आहेत आणि आम्ही आता 2 व्हीलरनं चाललेलो आहे. आता वरतीच भेटू आपण. आणि आमचे आपण वरती जाऊन आलेले आहेत आम्हाला सोडून आमच्या काकी सोबत. आम्हाला दगाबाजी झाली आहे थोडीफार, पण असू द्या, ही खूप गोड दगाबाजी होती. आता आम्ही जाऊन येतो. वरचं वातावरण कसं आहे नाना? एकदम छान आहे. चला आता पोचलेलं आहे सासरवाडीच्या इथं. धनश्रीला नेला उरकलं नाहीये. आमची सासूबाई स्वयंपाक करत आहे, जत्रा आहे. एक सासूबाई चहा घेऊन आलाय. सासूबाई नाही धड. मेहुणे आमचे एकदम रॉकस्टार सारखा दिसतोय. आज सगळं मार्केट खाणार, सगळं मार्केट जाम. बाहेर येत आहे, बाहेरून बोलताय का? आता उजेड झाल्यानंतर तर पूर्ण प्रकाश ज्योतिष झालंय आमचं घर एकदम. क्युटी फाय नटून चाललेले आता देवदर्शनाला. क्युटी इकडे बघ. दर्शन करून आल्यानंतर इथं मटण शिजत टाकले. या बोकडाचं उकळे आले आतमध्ये. इकडे भाकऱ्या करायचं काम चालू आहे. आल्यानंतर जेवायचा. बायकोचं काय उरक नाही, फोनवर नियोजन चालू आहे. आम्ही आता चाललेलो आहे विथ फॅमिली देवदर्शनाला. 2 व्हीलरवर डोकर आमच्या पोरगीचा आमच्या टॉ 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 चाललेला आहे. बायकोचं बी मागं टॉ 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 चाललेला आहे. लय मागं प्रपंच असा खेळ असतोय. आता वरती देव आहे आमचा बघा. इथं जाताना दावत तुम्हाला. आम्हाला देव दिसलेला का वरती डोंगरचा बघा, डोंगरावरती बसलेला आहे. सिद्धनाथ डोंगरच्या यात्रामध्ये आता एंट्री झालोय आम्ही. एकदम मोठी यात्रा भरलेला आहे. आमचं पिल्लू इकडे उभं राहिलेलं आहे. आता इथून वरनं सामान घेऊन, नारळ घेऊन, अगरबत्ती काय असेल ते घेऊन वरती जाणार आहे चालत तिकडं. धनश्री पेढा चेक करत्या. खावीचा पेढा घ्यायचा का साधा पेढा घ्यायचा? कसले पेढा आहेत? कसं पेढे दिले तू? पेढे बी भारी क्वालिटी आहेत वाटतं. ही आहे आमच्या मंदिराच्या पायऱ्या. एक जुनी प्रतिष्ठा आहे. एवढ्या मोठ्या पायऱ्या 100-110 पायऱ्या आहेत त्याच्यावरती. ह्याचा विषय तुम्हाला सांगतो काय पायऱ्याचा वरती माझ्या बाबतीत घडलेला. मधल्या सासूबाई आम्हाला इथं भेटलेल्या आहेत. म्हणजे आमच्या मुलगी ठेवायला लावली त्या पायऱ्याचा विषय तुम्हाला सांगतो. जेव्हा माझा लगीन ठरायचा होता का नाही, तेव्हा मी नावाच बोललेलो लॉकडाऊनमध्ये 2020-21 ला लगीन होते. पूर्ण पायऱ्या चढवून तुला बायकोला वर घेऊन आणतो. पूर्ण 100 पायऱ्या काकाला घेऊन बायकोला वर चढलेलो बाबा मी. त्या पायऱ्या चढायला नसता एकट्या माणसाला दम भरतो. मी बायकोला घेऊन वर चढलेलो पूर्ण 100 पायऱ्या. आगरगारले किरावाले शेट विथ फॅमिली त्यांचे आलेले आहेत. आणि नमस्कार. एवढी स्माइल तवा दिली असती तर वेगळं का झालं असतं. ती मम्मी बघा एवढी चॅप्टर आहे. मला म्हणली माझं कुठं गेलं तर मी येणार नाही, पण आली. लेकी सोबत आली म्हटल्यानंतर लेक होय बोलली आणि चाड धरून आली. कशा बाय आली तू सांग बरं, कशा बाय आली? मग काय मी किती वेळा बोललो का दाजीचं तुझं? अरे पण मी म्हणलं तर तू आलती का? भाविक भक्तांची लयच गर्दी झालेली आहे. रांगेत उभारून दर्शन घ्यायला लागते आम्हाला. लेडीजची लाईन वेगळी, माणसाची लाईन वेगळी. माणसाची लाईन कमी आहे, लेडीजची लाईन जादा. व्हिडिओ काढताना बरं का आरशात दिसते माझी मी प्रतिबिंब माझा. आमची बहीण आणि आमची बायको माझ्या लाईनला उभा राहिलेली आहे. आमचे मामा इथं गावलेत. मामा पुजारी आहेत आमच्या इथं. मामा दर्शनाला काहीतरी वशिला लावा आम्हाला काहीतरी. वशिला आहे का नाही? चला डायरेक्ट चला बरं डायरेक्ट देवदर्शन झालं आमचं. पालखीला येडा घालून आता आम्ही खाली चाललेलो आहे. आमची बायका पोरं तिकडे अजून दर्शन, मम्मी तिकडे आले अजून दर्शन झालेलं नाहीये त्यांचं. मी बाहेर दर्शन घेऊन थांबतो. आमच्या दुसऱ्या सासूबाई आलेले आहेत. काय म्हणताय? जेवायला कडे जेवायला यायचं आहे. बोकड आहे मटण एक्स्ट्रा देत असले रे तू? पाहिजे एवढे देणार ना? मग येणार इकडे या. कुठे गेलता सकाळ तर गाया बाय दिसाना झालाय. कुठं नियोजन लावले काय तुम्ही? जावा बापू गावाला दिवसभर गायबच कुठेतरी. आणि आता महत्वाचे पुजारी इथं बसलेले आहेत नारळ पाणी करायला.
तरी इथं चांगल्या पद्धतीने त्यांना सांगतात इकडे नारळ फोडा तिकडे नारळ फोडा असं कुठं बघा भेटणार नाही, फक्त गारडेवाडीत बघा भेटेल. आणि पाणी पण देतात सगळ्याला प्यायला. असं नियोजन घट्ट नियोजन आहे बरं का गारडे कंपन्यांचं. तर आमचे दुसरे मेहुणे साहेब हे पण पुजारी आहेत बरं का. इथे असला पुजारी एवढा खट्ट हिरो सारखा पुजारी आजपर्यंत बघितला नाही मी कुठं. पुजारी बघा क्वालिटी बघा पुजाऱ्याची फोडताना बा नारळ फोडा. नारळ फोडण्याची स्टाईल सुद्धा एका ठोक्यात 2 तुकडं आणि पाणी पण देतात बरं का प्यायला. यांची क्वालिटी कुठंच नाहीये, फक्त गारडेवाडीमध्ये भेटेल, ते पण मधल्या वाड्यामध्ये. ह्या मेन सासूबाई आमच्या आल्या आहेत ओरिजिनल वाल्या. आणि मग त्यांना सगळे दुसऱ्या सासूबाई होत्या. दर्शन घ्या आता सगळ्यांनी, पटकन जाऊ खाली मटण खायला. देवदर्शन करून आता आम्ही खाली आलोय. विधीनं असला भारी फुगा घेतलाय, लय भारी खेळायलाय बाळाचा. आमचे सासू सासरे आणि आमच्या बायकूंची आजी आहे, या आजीबाई आहेत. आता हिची मम्मी ही, हिची मम्मी ही, हिची मम्मी ही. तुमची मम्मी आल्या नाही, ते पण आहे जानकर वस्तीला इथे. हा डबल घेतो. सिद्धनाथाचं दर्शन केल्यानंतर आता आम्ही आलोय किसन देवाच्या पाया पडायला. आणि आमचे मेंबर लोक इथे आले आहेत. तयारी करा लवकर, ऑर्केस्ट्रा खाली चालू होणार आहे. नियोजन घट्ट केला पाहिजे. चला कोण येणार आज? स्पेशल कोण आहे? चे जिगरी दोस्त नितीन पिसाळ बोकडं कापून खाऊन सोलून उलटून आलेले आहेत. कधी आहे तुमचं बोकड? आज येऊ का जेवायला? उद्या येऊ? उद्या पण ठेवा आमच्यासाठी थोडंफार. आणि अशा तऱ्हेने नितीन पिसाळवर चाललंय का तुम्ही आमच्यासाठी 2 मिनिटं थांबला, धन्यवाद. 2 मिनिटं. आमची विधी आता नारळ फोडता येते, नारळाचा भार देता येते त्यांना, पुजारी बाप्पांना फोडायला. आजोबाज आहेत तिचे. हे दे लवकर नारळ, दे लवकर फोडायला. हे पण आमचं किसन राजाचं मंदिर आहे, फेमस मंदिर आहे इथं. आत्ताच वरनं खाली दर्शन घेऊन आलो. ऑर्केस्ट्रा आलेला आहे इथे आता, तुफान ऑर्केस्ट्रा थोड्याच वेळात चालू होत आहे. सेटअप वगैरे चालू आहे यांचा लावायचा. 1 नंबर ऑर्केस्ट्रा आहे. ऑर्केस्ट्रा आत्ताच चालू झालेला आहे बरं का. आता गणपतीचं गाणं चालू आहे. गणपतीचं गाणं चालू झालं तर आमच्या अर्जुन दादाचं गाणं आवडतं आहे, कागज कलम दवातला. 500 रुपये द्यायचं आहेत. 500 रुपये देऊन गाणं लावणार आहे अर्जुन दादा आमचं. मग काय शेट तुमचं कुठलं आवडतं गाणं लावायचं आहे? पेशकेश होणार आहे थोड्या वेळानंतर. सर्वप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाचा हा उत्सव आपल्या यात्रेचा श्री सिद्धनाथ देवाची यात्रा 2026 मोठ्या आनंदाने आपण साजरा करत असतो आपल्या गावामध्ये. तर नक्कीच आम्ही आपल्या या यात्रेमध्ये आम्ही सुद्धा सामील झालेलो आहे आणि आपल्या टाळ्यांमधून नक्कीच आपल्या टाळ्यांची साथ आपण शेवटपर्यंत द्यायचं की या नृत्यांगनाने तुमच्यासोबत काहीतरी बोलावं, 1-2 शब्द संवाद साधावा. बोलू दे काय? बोलू दे काय? बोलू दे ना. 2 मिनिटं तुम्ही जरा बोला. घेऊ वन्स मोर, थांबा जरा. कसे आहेत? मजेत काय? जेवलेत का? कार्यक्रम कसा वाटतोय? नाद गोळा काय? आवाज होऊन जाऊ दे एकदा. असं मला तुम्हाला सगळ्यांना काय सांगायचं होतं म्हणून का? बायकोला दाखवत होते. हा खरं घेऊ ना वन्स मोर, थांबा ना. 1 मोर पण घेऊ, थांबा. मला काय म्हणायचं होतं तसं? आय लव्ह यू. जेवले नाही वाटतं पाहुणे, रिप्लायच नाही आला. ह्यांना आय लव्ह यू आणि आम्हाला काय घंटा म्हणजे आपला असू दे, जाऊ दे सोडा. बरं असू दे. मला असं वाटतं की या नृत्यांगनांचं नृत्य तुम्हाला आवडलेलं आहे, या नट्या आवडलेल्या आहेत आणि म्हणूनच यांना बघून मला एक गीत सुचले ते म्हणजे असं. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. नटीनं मारली मिठी, नटीनं मारली मिठी मला या नटीनं मारली मिठी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली.
एकदाची ऑर्केस्ट्रा आता संपलेला आहे. खूप मजा केली, धमाल केली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर हा ब्लॉग इथंच थांबवतो. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टाटा.